दंडवत प्रणाम। आजचं आपलं वचन आहे, बाई परमप्रीती कीजिए परी विशिष्ट बुद्धी न कीजिए। या वचनाचा आज आपण मतितार्थ पाहणार आहे। स्वामी पूजनीय महदायसांना सांगतात की साधकांमध्ये परमप्रीती असायला पाहिजे। परमप्रीती म्हणजे ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावरती प्रेम करते, त्याच्या सुखात ती सुखी होते, त्याच्या दुःखात ती दुःखी होते, त्याला काय हवं नाही हवं हे तिला कळतं, याला प्रीती म्हणतात। आणि हे प्रेम असतं। या प्रेमामुळे एकमेकांमध्ये ह्या गोष्टी देवाणघेवाणाच्या होत असतात। किंवा बहीण भाऊ असतात, जसं बहीण भाऊ एकामध्ये परमप्रीती करतात, त्यांचे सुखदुःख वाटून घेत असतात, त्याचप्रमाणे मैत्रीमध्ये सुद्धा आपण बघतो की मित्राच्या बी सुखदुःखात एक मित्र दुसऱ्या मित्राच्या सुखदुःखात धावत असतो। अशाच पद्धतीने साधकांनी सुद्धा एका साधकाने दुसऱ्या साधकाविषयी परमप्रीती देवाने करायला लावलेली आहे। ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावरती करते, भाऊ आपल्या बहिणीवरती करतो, किंवा आईवडील आपल्या मुलावरती करतात, मित्र आपल्या दुसऱ्या मित्रावरती करतो, अशाप्रमाणे आपण प्रीती करावी। मग ही प्रीती करत असताना आपण कुठल्या प्रकारची विशिष्ट बुद्धी त्या ठिकाणी येऊन द्यावी की ज्याप्रमाणे अन्य लोक त्यांच्या संप्रदायामध्ये आपण बघत असतो की जे गुरु त्यांना धार्मिक काही ज्ञान सांगतात, तर ते त्या गुरुलाच देव मानतात, त्याचाच फोटो आपल्या घरामध्ये ठेवतात, त्याच्याच फोटोची पूजा करतात। त्याप्रमाणे आपले जे गुरुजन आहे आपल्याला तत्त्वज्ञान सांगत असतात, ईश्वरी ज्ञान सांगत असतात, आपणही त्यांच्या ठिकाणी परमप्रीती करत असतो। पण ही परमप्रीती करत असताना आपणही त्यांच्याविषयी अशी विशिष्ट बुद्धी येऊन द्यावी की बुवा हे ईश्वर आहे, हे माझा उद्धार करतील, अशी त्यांच्यावरती आपण बुद्धी येऊन द्यावी का? तर देव सांगतात की अशी विशिष्ट बुद्धी येऊन देऊ नये। त्यांना आपण ईश्वर मानू नये किंवा ते आपल्याला मुक्त करतील असं मानू नये। तर मग अशा एका साधकाने दुसऱ्या साधकाची, किंवा शिष्याने गुरुची, किंवा परमार्गात आपण जेही साधक आहे त्यांचं जे सेवादास्य आहे ते आपण का करावं? तर देवाने सांगितलेलं आहे। आणि हे करत असताना कुठलीही दृष्टपर हेतूने ते सेवादास्य काय असेल त्यांचं सेवा वगैरे करतो आपण, तर ते सेवा कुठली दृष्टपर हेतूने करू नये। तर मग ही सेवा कोणत्या हेतूने करावी? तर अदृष्टपर हेतूने करावी। आपण ज्याही अधिकाऱ्यांकडे, ज्याही साधुसंतांकडे आपण राहत असेल, ज्यांची आपण सेवा करत असेल, तर त्यांच्याविषयी आपण असा भाव ठेवावा ज्याप्रमाणे छोटा भाऊ मोठ्या भावाचं करत असतो, अत्यंत आवडीने प्रेमाने त्याचं काही असेल तर ते करत असतो, त्याप्रमाणे आपण साधुसंतांचं सेवा करावी। पण त्यांच्याकडून आपल्याला अदृष्टपर काही प्राप्त होते, शास्त्र प्राप्त होते, किंवा एखादा प्रसाद सेवा आपल्याला प्राप्त होते, किंवा एखादा प्रेमाचा विधी आपल्याला घडतोय, अशी अदृष्ट बुद्धी ठेवून त्यांच्या ठिकाणी आपण परमप्रीती करावी। पण विशिष्ट बुद्धी म्हणजे त्यांना ईश्वर मानू नये, हे देवाने आपल्याला सांगितलं। आणि जर समजा आपण अशी विशिष्ट बुद्धी केली, त्यांना जर आपण ईश्वर मानलं, तर काय होईल? तर ते सुद्धा धर्मावरनं जातील आणि आपण सुद्धा धर्मावरनं जाऊ, दोघांचीही धर्महानी होईल, दोघंही नरकाला जातील। हे मी नाही सांगते, हे टीकाकारांनी ह्या वचनाच्या टीकेमध्ये सांगितलं आहे की जर एखाद्या अधिकाऱ्यांनी जर स्वतःवर ईश्वरबुद्धी आणली आणि त्यांच्या जवळ राहणारा त्यांच्या इतर साधकांनी त्यांच्यावरती जर ईश्वरबुद्धी आणली, तर दोघंही धर्मापासून जातात, दोघांची धर्महानी होते। त्यामुळे आपल्याला देवाने हे वचन सांगितलं आहे की बाई परमप्रीती कीजिए परी विशिष्ट बुद्धी न कीजिए। आणि ही प्रत्यक्ष ही गोष्ट पूजनीय महदायसांच्या बाबतीतसुद्धा घडली। जेव्हा आचार्यांच्या बाबतीत देव सांगतात की बाई आता हा पुरीकर नागदेव राहिला नाही, हा आमच्या सन्निधानात राहून याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे, हा आमच्या प्रमाणे झालेला आहे, त्यावेळातच पूजनीय महदायसांना त्यांच्यावरती लगेच ईश्वरबुद्धी आली आणि देवानी ते जाणलं नाही। देवानी लगेच सांगितलं की बाई तुम्ही परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी करू नका, हे परमेश्वर असं काही समजू नका। हेच या वचनाचा मतीचा अर्थ आहे। आपणही आपल्या साधकांची सेवा करत असताना, गुरुजनांची अधिकारांची सेवा करत असताना मोठ्या भावाप्रमाणे त्यांची सेवा करावी। ज्याप्रमाणे आई मुलाची सेवा करते त्याप्रमाणे
आपण सेवा करावी, अत्यंत आवडीपूर्वक प्रेमपूर्वक त्यांची सेवा करावी, पण त्यांच्यावर ईश्वरबुद्धी येऊन देऊ नये, हेच या वचनातून देवाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दंडवत प्रणाम.